नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं भारतीय साहित्याला कायमचं बदलून टाकलं. हे बघा, हे फक्त काही शब्दांचा संग्रह नव्हता. अजिबात नाही. हा तर एका संपूर्ण समाजाच्या वेदनेचा, त्यांच्या संघर्षाचा आणि अस्तित्वाचा एक हुंकार होता. आणि या पुस्तकाची ताकद किती आहे, याचं महत्त्व काय आहे, हे या एका वाक्यातूनच अगदी स्पष्ट होतं. बघा ना, प्रसिद्ध अनुवादक आहेत जेरी पिंटो. त्यांनी बलूतबद्दल काय म्हटलंय की याचा अनुवाद करण्याची संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो. यावरूनच या पुस्तकाची साहित्यिक उंची लक्षात येते. चला तर मग या ऐतिहासिक दस्तावेजाच्या पानांमध्ये जरा डोकावून पाहूया. 1978 हे फक्त एक वर्ष किंवा तारीख नाहीये, हा एक मैलाचा दगड आहे. विचार करा, याच एका वर्षात फक्त एका पुस्तकाने समाजाच्या त्या वर्गाला आवाज दिला ज्यांना शतकानुशतके शांत ठेवलं गेलं होतं, ज्यांच्या कहाण्या, ज्यांचं दुःख कधीच कुणी ऐकलं नव्हतं. तर 1978 साली जेव्हा हे पुस्तक बाहेर आलं तेव्हा ते फक्त एक प्रकाशन नव्हतं. नाही, तो एक साहित्यिक भूकंप होता, अक्षरशः. त्याने तोपर्यंतच्या साहित्याचे सगळे नियम, सगळी समीकरणं पार हादरून टाकली. हो, 25 डिसेंबर 1978 याच दिवशी बलूत प्रकाशित झालं. आणि हे मराठीतलं पहिलं मोठं दलित आत्मचरित्र मानलं जातं. म्हणजे असं नाही की याआधी प्रयत्न झाले नव्हते, झाले होते, पण बलूतने या साहित्य प्रकाराला एक नवी ओळख दिली, एक प्रतिष्ठा मिळवून दिली. का? कारण हे पुस्तक थेट अनुभवातून आलेलं होतं. अगदी खरं प्रामाणिक आणि तितकंच दाहक. आणि मग काय, बलूत प्रकाशित झालं आणि मराठी साहित्य विश्वात एकच वादळ उठलं. म्हणजे बघा, एका बाजूला पुरस्कारावर पुरस्कार मिळत होते, कौतुक होत होतं, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रचंड टीकाही झाली. झालं असं की ह्या पुस्तकाने समाजासमोर एक असा आरसा धरला ज्यातलं प्रतिबिंब बघणं अनेकांना जड गेलं, असह्य झालं. बरं, मग हे सगळं वादळ निर्माण करणारी व्यक्ती होती तरी कोण? कोण होते दया पवार? चला आता या शब्दांच्या मागच्या माणसाला ओळखूया, ज्यांच्या अनुभवांनी आणि धाडसानं हे सगळं घडवून आणलं. त्यांचा जीवनप्रवास बघा. 1935 साली अहमदनगरच्या एका लहानशा गावात जन्म. नाव दगडू मारुती पवार. मग 1956 मध्ये पशुवैद्यकीय कॉलेजात लॅब असिस्टंट म्हणून नोकरी. आणि मग आलं ते वर्ष 1978 जेव्हा बलूत प्रकाशित झालं. त्यानंतर 1982 मध्ये त्यांना अमेरिकेला जायला प्रतिष्ठित फोर्ड फाउंडेशनची स्कॉलरशिप मिळाली. 1990 मध्ये तर भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिला आणि 1996 मध्ये त्यांचं निधन झालं. म्हणजे दगडू मारुती पवार ते पद्मश्री दया पवार हा प्रवास खरंच सोपा नव्हता. एका दलित वस्तीत जन्मलेल्या मुलानं आपल्या लेखणीच्या ताकदीवर हे सगळं मिळवलं. या नुसत्या तारखा नाहीत, हा एका जबरदस्त संघर्षाचा प्रवास आहे. अच्छा, आता आपण येऊया पुस्तकाच्या नावाकडेच. बलूत हे शीर्षक का निवडलं असेल? कारण हा फक्त एक शब्द नाहीये. या एका शब्दात एका संपूर्ण समाजाच्या शोषणाची, त्यांच्या वेदनेची कहाणी दडलेली आहे. तर बलूत म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर गावातल्या खालच्या जातीच्या लोकांना त्यांच्या सेवांच्या बदल्यात मिळणारा धान्याचा वाटा. पण थांबा, हा काही पगार किंवा सन्मानाने दिलेला मोबदला नव्हता. तो एक हक्क होता, खरे, पण तो हक्क मागताना जी वागणूक मिळायची ती अत्यंत अपमानास्पद होती. हे एक प्रकारे शोषणच होतं, एक प्रकारची गुलामगिरीच होती. आणि हा अपमान कसा होता हे दया पवारांच्याच शब्दांतून बघा. जमीनदार काय म्हणायचे? हरामखोरांनो, काम करत नाही. मादरचोद आपला वाटा घ्यायला नेहमी पुढे. काय तुमच्या बापाचं धान्य आहे का? अंगावर काटा येतो हे वाचून. विचार करा, आपला हक्काचा वाटा मागायला गेलेल्या माणसांना हे ऐकावं लागायचं. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. बलूत ही फक्त पैशाची किंवा धान्याची व्यवस्था नव्हती. ती एक सामाजिक आणि मानसिक अत्याचाराची, छळाची व्यवस्था होती. आणि हे शोषण फक्त आर्थिक पातळीवर नव्हतं, नाही. दया पवारांचं बालपण अशा काही अदृश्य भिंतींमध्ये गेलं ज्यांचा पायाच जातीभेदावर रचला होता. चला, त्यांच्याच आयुष्यातले काही अनुभव पाहूया. सगळ्यात आधी गोष्ट शाळेची. शाळा, जिथे म्हटलं जातं की सगळी मुलं समान असतात. पण खरं तर तिथेच विषमतेचे पहिले धडे दिले जात होते. त्यांनी लिहिलंय, आम्हाला तहान लागली तर शाळेत पाणी नसायचं. पाणी प्यायला महारवाड्यात परतावा लागायचं. जरा विचार करा त्या लहान मुलांचा.
तहान लागलीये, पण शाळेतल्या पाण्याच्या भांड्याला हात लावायची परवानगी नाही. पाणी प्यायचं असेल तर तहानलेलेच चालत आपल्या वस्तीपर्यंत, महारवाड्यापर्यंत जावं लागायचं. पाणी, एका मूलभूत गरजेसाठी सुद्धा इतका टोकाचा भेदभाव, हे त्यावेळचं भीषण वास्तव होतं. बरं, शिक्षणामुळे काहीतरी बदलेल असं वाटतं. पण समाजच बदलायला तयार नसेल तर काय? दया पवारांच्या बाबतीत हेच झालं. कामाच्या ठिकाणी सुद्धा जातीने त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांच्याच मनातली ही खंत बघा. शाळेला एवढं शिक्षण घेऊन सुद्धा मी तेच काम करतोय जे माझे पूर्वज करत होते. किती वेदना आणि निराशा आहे या वाक्यात. झालं काय की त्यांना पशुवैद्यकीय कॉलेजात प्रयोगशाळा सहाय्यकाची नोकरी मिळाली. पण तिथे काम काय दिलं तर आजारी जनावरांची विष्ठा तपासायचं. का? कारण ते अस्वच्छ काम होतं आणि समाजाच्या दृष्टीनं अशी कामं त्यांच्या जातीसाठीच ठरलेली होती. म्हणजे इतकं शिकून सवरून सुद्धा त्यांच्या वाट्याला तेच काम आलं जे त्यांच्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या केलं होतं. तर या सगळ्या अनुभवांनंतर जेव्हा हे पुस्तक आलं तेव्हा त्याचा परिणाम काय झाला? चला आता आपण बलूतच्या या चिरस्थायी वारसाबद्दल बोलूया. पाहूया की या एका पुस्तकाने समाजावर आणि साहित्यावर किती खोलवर परिणाम केला. या पुस्तकाला जो प्रतिसाद मिळाला ना, तो दुहेरी होता. म्हणजेच बघा, एका बाजूला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला, फोर्ड फाउंडेशनची फेलोशिप मिळाली, पुढे जाऊन पवारांना पद्मश्रीही मिळाला. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे इतका तीव्र विरोध झाला की विचारू नका. खूप वाद झाले, समाजाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. यावरूनच कळतं की या पुस्तकाने समाजाला किती मोठा धक्का दिला होता. कारण टीकाकारांना जी बदनामी वाटत होती, तोच पवारांसाठी समाजाचा खरा, लपवलेला चेहरा होता. पण या पुस्तकाचं खरं यश काय होतं? बलूतमुळे दलित आत्मचरित्रांची एक लाटच आली. अनेक जण लिहायला प्रेरित झाले. याचं फ्रेंच, जर्मन, जपानी अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झालं. अत्याचार नावाचा चित्रपटही यावर आधारलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या पुस्तकाने दलित साहित्याला एक शक्तिशाली आणि आवश्यक साहित्य प्रकार म्हणून स्थापित केलं. त्याने मुख्य प्रवाहातील समाजाला त्या इनकम्फर्टेबल सत्यांचा सामना करायला भाग पाडलं, ज्याकडे तोपर्यंत सगळेच कानाडोळा करत होते. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो, जेव्हा समाजाला अशा कथांचा सामना करावा लागतो, ज्यांच्याकडे तो जाणून बुजून दुर्लक्ष करत असतो, तेव्हा नेमकं काय होतं? बलूतसारखी पुस्तकं आपल्याला हेच शिकवतात. ती सांगतात की ज्या कथा दाबल्या जातात त्या कधीच मरत नाहीत. त्या फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात, बाहेर येण्यासाठी आणि संपूर्ण समाजाला आरसा दाखवण्यासाठी, त्याला हादरून टाकण्यासाठी.